लक्ष्मण हाके ज्यावेळी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या विरोधामध्ये माझा अर्ज भरला होता, तो अर्ज माघार घेता आला नाही. काही दिवसानंतर आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला. मग त्या अर्जाला मतं मिळाली म्हणून एवढी मतं मिळाली, अमक्याचं डिपॉझिट जप्त झालं, बारामतीमध्ये कोणच टिकला नाही. हे तुम्ही पुढे सांगत राहणार का? ते जे खरे आहे तेच सांगत होतं. म्हणजे ते असं नाहीये, जे खरं आहे तेच सांगायचं. आणि आता परिस्थिती तुम्हालाही माहिती आहे काय झालेलं आहे, अचानक झालेला अपघात आणि त्यातून दादा सगळ्यातून निघून गेले. आणि दादाच्या सहानुभूतीचा फायदा सुनेत्रांना झालाय, पार्थ पवारांना झालाय, शरद पवारांना झालाय. अजून किती फायदा देणार आहात त्यांना तुम्ही? हां, आम्ही जनसामान्यांनी काही मतं द्यायला जन्म घेतलाय आणि तोही पवारांना फक्त हे काय लावलंय? आम्ही आमचे प्रश्न मांडायचे नाहीत, आम्ही आमचे प्रश्न अजेंड्यावर आणायचे नाहीत. बाबासाहेबांचा सुद्धा इथं पराभव झालाय म्हणून आम्ही निवडणुका लढायच्या नाहीत. तो इतिहास सांगत बसणार का? म्हणजे परत आमच्यावरती प्रेशर टाकणार तुम्ही. बारामतीत आलेल्या प्रत्येक माणसाचं डिपॉझिट आम्ही जप्त केलंय म्हणजे पुढच्या आमच्या पिढीने कोणी फॉर्मही भरू नये असं लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे का इथल्या लोकांना?